आणीबाणीला विरोध करत या विरोधात संघर्ष करणाऱ्या सर्व महान व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. काँग्रेस पक्षानं आणीबाणी लादत मूलभूत स्वातंत्र्यांना कशाप्रकारे पायदळीत उडवलं आणि प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या सन्मानाची गोष्ट असलेल्या संविधानाची कशाप्रकारे अवहेलना केली याची आठवण आजचा दिवस करून देतो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. आणीबाणीच्या काळात केवळ सत्तेला चिकटून राहण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारनं लोकशाहीच्या तत्वाचा अवमान करून देशाला तुरुंग बनवलं. काँग्रेसशी असहमत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास देऊन तिचा छळ करण्यात आला. दुर्बल घटकांना लक्ष्य करण्यासाठी सामाजिक प्रतिगामी धोरणं आणली गेली, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं आहे. आणीबाणीच्या काळात प्रसंगी कलम 356 लादण्यात आलं. माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली. संघराज्य नष्ट करण्यात आलं आणि संविधानाच्या प्रत्येक पैलूचं उल्लंघन करण्यात आलं. त्यामुळे आणीबाणी लादली, त्यांना आपल्या संविधानाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. ज्या पक्षानं आणीबाणी लादली तीच आणीबाणीची मानसिकता त्या पक्षात अजूनही जिवंत आहे असं सांगत ते त्यांचा राज्यघटनेबद्दलचा तिरस्कार लपवतात. पण भारतातील जनतेनं त्यांची कृत्य पाहिली आहेत, म्हणूनच जनतेनं त्यांना वारंवार नाकारलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशात लोकशाहीची हत्या करून त्यावर वारंवार हल्ले करण्याचा काँग्रेसचा मोठा इतिहास आहे. 1975मध्ये याच दिवशी काँग्रेसनं लादलेली आणीबाणी हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणीबाणीच्या घटनेचा निषेध करताना म्हटलं आहे. आणीबाणीच्या विरोधात संसदेपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या असंख्य सत्याग्रही, सामाजिक कार्यकर्ते, कामगार, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या संघर्षाला शाह यांनी अभिवादन केलं आहे.